आज 15 ऑगस्ट आपल्या देशाचा स्वातंत्र्य दिन. आजचा दिवस आला की मनात अनेक भावना जाग्या होतात. तिरंगा अभिमानानं फडकताना दिसतो. राष्ट्रगीताचे सूर कानावर पडतात. शाळांमध्ये ध्वजारोहण होतं. देशभक्तीची गाणी ऐकू येतात आणि नकळत मन भूतकाळात जातं. तो काळ आठवतो जेव्हा या देशावर परकीय सत्ता होती. आपल्या देशातील माणसांना आपल्या देशातच स्वतंत्रपणाने जगण्याचा अधिकार नव्हता. हजारो लाखो लोकांनी स्वातंत्र्यासाठी संघर्ष केला. कुणी तुरुंगात गेलं, कुणी लाठ्या खाल्ल्या, कुणी गोळ्या झेलल्या आणि कुणी आपल्या आयुष्याचाच त्याग केला. महात्मा गांधी, लोकमान्य टिळक, सुभाषचंद्र बोस, भगतसिंग, चंद्रशेखर आझाद, सरदार पटेल, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि अशा असंख्य ज्ञात अज्ञात व्यक्तींनी आपल्या देशासाठी आयुष्य वेचलं. त्यांच्या त्यागामुळं 15 ऑगस्ट 1947 रोजी भारत स्वतंत्र झाला. पण एक प्रश्न आपण स्वतःला विचारायला हवा. स्वातंत्र्य म्हणजे नेमकं काय? फक्त परकीय सत्ता गेली आणि आपली सत्ता आली म्हणजे आपण स्वतंत्र झालो का? की स्वातंत्र्याचा अर्थ त्यापेक्षा खूप मोठा आहे? मला वाटतं स्वातंत्र्य म्हणजे केवळ आपल्या देशावर आपली सत्ता असणं नव्हे. स्वातंत्र्य म्हणजे स्वतःच्या विचारांनी जगण्याची क्षमता, पण त्याचबरोबर आपल्या विचारांची जबाबदारी स्वीकारण्याची तयारीही. आज आपल्याला बोलण्याचं स्वातंत्र्य आहे. आपल्याला मत व्यक्त करण्याचं स्वातंत्र्य आहे. आपल्याला कोणताही धर्म स्वीकारण्याचं, कोणतीही भाषा बोलण्याचं, आपल्या आवडीचा व्यवसाय करण्याचं स्वातंत्र्य आहे. आपण देशाच्या सरकारवर टीका करू शकतो. आपण प्रश्न विचारू शकतो. आपण आपल्या आवडीचा नेता निवडू शकतो. ही स्वातंत्र्याची मोठी देणगी आहे. पण या स्वातंत्र्याबरोबर एक मोठी जबाबदारीही येते. आपल्या स्वातंत्र्यामुळे दुसऱ्याचं स्वातंत्र्य धोक्यात येता कामा नये. माझं बोलण्याचं स्वातंत्र्य म्हणजे दुसऱ्याचा अपमान करण्याचा मला अधिकार नाही. माझं मत मांडण्याचं स्वातंत्र्य म्हणजे दुसऱ्याचं मत ऐकू नये असा त्याचा अधिकार नाही. मला माझ्या धर्माचं स्वातंत्र्य आहे, पण म्हणून दुसऱ्याच्या धर्माचा द्वेष करण्याचं स्वातंत्र्य मला दिलेलं नाहीये. मला माझ्या भाषेचा अभिमान आहे, पण म्हणून दुसऱ्या भाषेचा अपमान करण्याचा अधिकार मला नाहीये. आणि सर्वात महत्त्वाचं, देश माझ्यासाठी काय करतो हा प्रश्न विचारण्यापूर्वी देशासाठी मी काय करतो हा प्रश्न स्वतःला विचारणं म्हणजेच खरी देशभक्ती. आज आपण भ्रष्टाचाराबद्दल बोलतो. व्यवस्था खराब असल्याची तक्रार करतो. रस्ते खराब आहेत, कचरा आहे, वाहतूक बेशिस्त आहे, सरकारी कार्यालयात काम होत नाही. या सगळ्याबद्दल आपण नाराज होतो. पण कधी कधी समस्या केवळ व्यवस्थेत नसते, आपल्यामध्येही ती असतेच. रस्त्यावर कचरा टाकणारा माणूस आणि स्वच्छ भारताची मागणी करणारा माणूस एकच असेल तर? वाहतुकीचे नियम तोडून पोलिसांना दोष देणारा आपणच असू शकतो तर? लाच देऊन काम करून घेणारा आपणच असलो तर? कर चुकवून देशाच्या विकासाची अपेक्षा करणारे आपणही असलो तर? मग प्रश्न निर्माण होतो, आपल्याला स्वातंत्र्य हवं आहे की फक्त आपल्या सोयीचं स्वातंत्र्य हवंय? देश बदलायचा असेल तर फक्त सरकार बदलून चालणार नाहीये, आपणही बदलायला हवं. कारण देश म्हणजे केवळ संसद नाही, देश म्हणजे केवळ सरकार नाही, देश म्हणजे केवळ सैनिक नाही, देश म्हणजे आपण सगळे. आपण आपल्या कामाशी प्रामाणिक राहिलो, आपण कर भरला, आपण वाहतुकीचे नियम पाळले, आपण सार्वजनिक मालमत्तेची काळजी घेतली, आपण स्त्रियांचा सन्मान केला, आपण गरीब आणि दुर्बल माणसाला माणूस म्हणून वागवलं, आपण जात धर्म भाषा या पलीकडे जाऊन माणसाला माणूस म्हणून स्वीकारलं.
तर आपण देशासाठी काहीतरी केलं असं म्हणता येईल. देशभक्ती म्हणजे फक्त तिरंग्याला नमन करणं नाही. देशभक्ती म्हणजे तिरंग्याच्या मूल्यांप्रमाणे जगण्याचा प्रयत्न करणं. आपल्या तिरंग्यातील 3 रंग आपल्याला काहीतरी सांगतात. केशरी रंग त्याग आणि धैर्याची आठवण करून देतो. पांढरा रंग सत्य, शांतता आणि प्रामाणिकपणाची आठवण करून देतो. हिरवा रंग समृद्धी आणि प्रगती दर्शवतो. आणि मध्यभागी असलेलं अशोक चक्र ते सतत फिरत राहण्याचा संदेश देतं. कारण ज्या देशानं प्रगती थांबवली त्याची प्रगती थांबली. आज आपण भारत बदलला असं म्हणतो आणि ते खरंही आहे. विज्ञान आणि तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात भारत पुढे जात आहे. अंतराळात भारतानं आपली क्षमता सिद्ध केली आहे. डिजिटल तंत्रज्ञानानं सामान्य माणसाचं जीवनच बदललंय. जगभरात भारतीय आपली बुद्धिमत्ता आणि कर्तृत्व सिद्ध करत आहेत. पण विकास म्हणजे केवळ मोठ्या इमारती, मोठे रस्ते आणि मोठी अर्थव्यवस्था असा अर्थ नसतो. खरा विकास तेव्हा होईल जेव्हा देशातील शेवटच्या माणसालाही वाटेल हा देश माझाही आहे. जेव्हा एखाद्या गरीब मुलाला शिक्षणाची संधी मिळेल, जेव्हा एखाद्या मुलीला सुरक्षितपणानं जगता येईल, जेव्हा वृद्ध आई वडिलांना एकटेपणाची भीती वाटणार नाही, जेव्हा शेतकऱ्याला आपल्या कष्टाचा योग्य मोबदला मिळेल, जेव्हा कामगाराला आपल्या श्रमाचा सन्मान मिळेल, जेव्हा माणसाची किंमत त्याच्या जातीत, धर्मात किंवा पैशात नाही तर त्याच्या माणूसपणात ठरवली जाईल, तेव्हा कदाचित आपण म्हणू शकू, होय, भारत खऱ्या अर्थानं स्वतंत्र झालाय. मित्रांनो, आपल्याला मिळालेलं स्वातंत्र्य ही आपल्या पूर्वजांची देणगी आहे. पण ते टिकवणं आणि अधिक सुंदर बनवणं ही आपली जबाबदारी आहे. आपल्या पुढच्या पिढीला आपण काय देणार? फक्त एक मजबूत अर्थव्यवस्था? फक्त अत्याधुनिक तंत्रज्ञान? फक्त मोठी शहरं? नाही, आपण त्यांना एक असा देश द्यायला हवा जिथे स्वातंत्र्य आहे पण स्वैराचार नाही, जिथे अधिकार आहेत पण कर्तव्याची जाणीवही आहे, जिथे मतभेद आहेत पण मनभेद नाहीत, जिथे विविधता आहे पण एकता त्याहून मोठी आहे, आणि जिथे प्रत्येक माणूस अभिमानानं म्हणू शकतो, हा माझा देश आहे आणि या देशासाठी माझंही काहीतरी कर्तव्य आहे. आज स्वातंत्र्य दिवसाच्या दिवशी आपण तिरंग्याला वंदन करूया, स्वातंत्र्य सैनिकांना अभिवादन करूया, पण त्याचबरोबर स्वतःला एक छोटंसं वचन देऊया. मी माझ्या देशावर प्रेम करीन, मी माझ्या कर्तव्याशी प्रामाणिक राहीन, मी सार्वजनिक संपत्तीला माझी संपत्ती समजेन, तिचा नाश करणार नाही. मी दुसऱ्याच्या स्वातंत्र्याचा आणि मताचा आदर करीन, आणि सर्वात महत्त्वाचं, मी देश बदलण्याची सुरुवात दुसऱ्यापासून नाही तर स्वतःपासून करीन. कारण देश बदलण्यासाठी एखाद्या महान नेत्याची वाट पाहण्याची गरज नसते. एक प्रामाणिक नागरिक पुरेसा असतो, आणि असे कोट्यावधी प्रामाणिक नागरिक एकत्र आले तर कोणतीही शक्ती भारताला पुढे जाण्यापासून रोखू शकत नाही. चला तर मग आजच्या या स्वातंत्र्य दिवशी फक्त तिरंग्याकडे पाहून अभिमान वाटून देऊ नका. असं काहीतरी करूया की तिरंग्यालाही आपल्याकडे पाहून अभिमान वाटावा. जय हिंद. वंदे मातरम, वंदे मातरम, वंदे मातरम. शब्द आणि सादरीकरण अनिल खडके. मोबाईल नंबर 9822004242.